नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त असा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तयार केलेला रसरशीत गुळंबा. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम गुळंबा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत अर्धा किलो गावरान कैरी. गुळंबा तयार करण्यासाठी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या वापरू शकता. तर या ज्या कैऱ्या आहेत त्या मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहेत. तर या ज्या कैऱ्या आहेत त्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. तर आता या कैऱ्यांचा आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये रसरशीत असा गुळंबा तयार करून घेणार आहोत. गुळंबा तयार करण्यापूर्वी इथे ज्या आपण कैऱ्या घेतल्या आहेत त्याचा जो देठाचा भाग आहे तो मी असा सुरीने कट करून घेत आहे. देठाचा भाग जो आहे तो इथे मी सुरीने कट करून घेतल्यानंतर या कैऱ्यांचे जे साल आहे ते सर्व असे पिलरने काढून घेत आहे. कैऱ्यांचे साल काढून घ्यायचे, नाहीतर आपला गुळंबा जो आहे तो चवीला कडवट असा बनला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कैऱ्यांचे जे साल आहेत ते मी काढून घेतले आहेत. आता या ज्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायच्या आहेत. कैऱ्या खिसताना शक्यतो करून मोठ्या खिसणीचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एक एक करून मी आपल्या सर्व ज्या कैऱ्या आहेत त्या खिसून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत मस्त असा रसरशीत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तयार केलेला गुळंबा. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व ज्या कैऱ्या आहेत त्या खिसून मी इथे घेतलेल्या आहेत. गुळंबा तयार करण्यासाठी कैऱ्यांचा जो खिस आहे तो अशा प्रकारे लांबट खिसला गेला पाहिजे. त्यासाठी मोठ्या खिसणीचाच इथे वापर करावा. तर इथे आपल्या सर्व कैऱ्या आहेत त्या खिसून तयार आहेत. आता आपण याचा गुळंबा तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसची फ्लेम चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई इथे आपली गरम झालेली आहे. त्यामध्ये लगेचच ॲड केले आहे 2 चमचे साजूक तूप. तूप छान असे गरम झाले की त्यामध्ये लगेचच ॲड केले आहे खिसून घेतलेला कैऱ्यांचा खिस. तर आता गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हा जो कैऱ्यांचा खिस आहे तो 2 मिनिटभर मी छान असा परतवून घेणार आहे या तुपामध्ये. 2 मिनिटांनंतर हा खिस छान असा परतला गेला आहे. तर परत त्यामध्ये ॲड करत आहे 2 चमचे साजूक तूप. साजूक तूप ॲड करून घेतल्यानंतर व हे व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन 2 मिनिटे याला छान असे परतवून घेणार आहे. अशा प्रकारे कैऱ्यांचा खिस साजूक तुपामध्ये छान असा परतवून घेतल्यामुळे आपला जो गुळंबा आहे त्याला मस्त असा एक खमंगपणा येतो व खाताना याची टेस्ट ही खूप छान अशी लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला जो कैऱ्यांचा खिस आहे तो मस्त असा तुपामध्ये परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला आहे 1 वाटी गूळ. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम गूळ इथे मी घेतला आहे. आता हा गूळ या कैरीच्या खिसामध्ये ॲड केला आहे. त्यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा मीठ. आता हा गूळ जो आहे तो आपल्याला पूर्णपणे या कैरीच्या खिसामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. तर गूळ व मीठ या कैरीच्या खिसामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर इथे पाहू शकता गूळ जो आहे तो आपला व्यवस्थित असा मेल्ट झाला आहे. तर आता हे जे मिश्रण आहे ते फक्त 2 ते 3 मिनिटभर गॅसच्या मीडियम फ्लेमवरती छान असे शिजवून घ्यायचे आहे. जास्त असे याला घट्टसर करायचे नाही, सैलसर असेच आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजेच रसरशीत. तर इथे आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे मेल्ट झाला आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 4 ते 5 लवंगा, तसेच 1.5 चमचा विलायची पूड. विलायची पूडमुळे याची टेस्ट खूप छान लागली जाते, तसेच याला एक खमंगपणा येतो. आता या लवंगा व विलायचीची जी पूड आहे त्या या गुळंब्यामध्ये छान असे मिक्स करून घेत आहे. तर इथे पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते कडेने सुटू लागले आहे, म्हणजेच इथे आपला मस्त असा रसरशीत गुळंबा तयार झाला आहे. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्येच आपला गुळंबा जो आहे तो खाण्यासाठी इथे तयार झाला आहे. मस्त असा रसरशीत झाला आहे. याला जास्त असे घट्टसर करायचे नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा खाण्यासाठी आपला गुळंबा तयार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी ऑफ केलेली आहे. तर इथे मस्त अशा प्रकारे आपला रसरशीत गुळंबा खाण्यासाठी तयार आहे. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये अर्धा किलोचा हा गुळंबा तयार केलेला आहे. कैऱ्या खिसून घेतलेल्या होत्या, त्याचे वजन इथे होते 350 ग्रॅम, तसेच गुळाचे वजन होते ते 150 ग्रॅम. यामुळे हा गुळंबा जो आहे तो परफेक्ट असा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तयार झाला आहे. हा तुम्ही वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता. कैरीची चव जर घ्यायची असेल तर तुम्ही ती वर्षभरही घेऊ शकता. अशा प्रकारे गुळंबा जर घरामध्ये तयार करून ठेवला तर मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी मस्त अशी एक रेसिपी आहे. तसेच जेवताना तोंडी लावण्यासाठी ही एक मस्त अशी रेसिपी आहे. तर नक्कीच घरी ही रेसिपी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता.
हा गुळंबा जो आहे तो काचेच्या बरणीमध्ये भरून वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा। तर फ्रेंड्स, परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।